नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा देणारा उपक्रम निमगाव कोऱ्हाळे येथे राबविण्यात आला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्रवरा माध्यमिक विद्यालयाला 28 वर्ष पूर्ण झाले असून तसेच महसूल मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी शाळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी करण्यात आलेल्या विकास कामांचाही गौरव करण्यात आला। राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्रवरा माध्यमिक विद्यालयाला 28 वर्ष पूर्ण झाले असून याचबरोबर जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पुस्तके, वह्या, स्कूल बॅग, पेन तसेच इतर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि शिक्षणाविषयी उत्साह वाढावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। दरम्यान ग्रामपंचायत निमगाव कोऱ्हाळेच्या माध्यमातून शाळा परिसरात पेवर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे। शाळेच्या सुशोभीकरणासाठी करण्यात आलेल्या या कामात सरपंच आणि ग्रामपंचायतीचे विशेष योगदान राहिले असून कार्यक्रमात शाळेच्या विकासासाठी सातत्याने सहकार्य करणाऱ्या ज्येष्ठ ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। याबाबत सरपंच कैलास कातोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे। आज निमगाव येथील प्रवरा शाळा त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा या दोन्ही शाळेसाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शालेय वस्तू त्यामध्ये वह्या पुस्तकं असतील, त्याचप्रमाणे शाळेच्या सुशोभीकरणासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेला प्युअर ब्लॉक, त्याचप्रमाणे गणवेश, मुलांसाठी संपूर्ण मुलांना गणवेश व त्यांना अल्पाहाराचं जेवण या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या संपूर्ण गोरगरीब मुलांसाठी या ठिकाणी गावातील दानशूर व्यक्ती असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण गावातील सर्व मान्यवर या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी या लहान मुलांमध्ये गणवेश, शालेय वस्तू वाटप करून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी निमगाव ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या। आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व तसंच अहिल्यानगरचे पालकमंत्री व राहता तालुक्याचे भाग्यविधाते व आमचे मार्गदर्शक कुटुंब प्रमुख नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव येथे प्रवरा माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव येथील विद्यार्थ्यांकरता ग्रामपंचायत निमगाव कोऱ्हाळे यांच्यामार्फत गणवेश व ग्रामस्थांच्या मार्फत विविध शालेय साहित्याचं वाटप नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केला होता कार्यक्रम। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून नामदार साहेबांना दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी सर्वांनी अशी प्रार्थना केली। मी परत एकदा निमगाव ग्रामस्थांच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो। थांबतो, धन्यवाद। आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना काढणारे पद्मभूषण विठ्ठलराव विखे पाटील, त्याचप्रमाणे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचा वारसा घेऊन आमचे मार्गदर्शक नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट जलसंपदा मंत्री यांचा आज 15 जून रोजी वाढदिवस आहे। त्यानिमित्त प्रथमतः मी निमगाव ग्रामस्थांच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे विखे कुटुंबानं कधीही पूर्ण वेळ राजकारण केलं नाही। त्यांनी 20% राजकारण व 80% समाजकारण या माध्यमातून त्यांनी आपल्या मतदारसंघाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची सेवा केली आहे आणि म्हणून त्यांना महाराष्ट्रभर नव्हे तर भारताच्या संपूर्ण भारतभर विखे कुटुंबाचं समाजकारण कसं असतं याचं मार्गदर्शन सर्वजण घेत असतात व आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव ग्रामपंचायतने या शाळेला पेवर ब्लॉक दिले। मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेला असेल किंवा प्रवरा माध्यमिकला असेल शाळेचे ड्रेस दिले। त्याचप्रमाणे
बाई ठाकूरच्या निवाराने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जेवण दिलं. असा हा उपक्रम निमगाव शाळेने जो राबवला त्यांचे दोन्ही मुख्याध्यापक यांनी व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शिक्षक वृंदाने आम्हाला बोलवलं. मी त्यांचे आभार मानतो व परत एकदा आमचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांसमवेत भोजनाचा आस्वाद घेत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. तर विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याबद्दल आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.